चित्तोडचा किल्ला हा भारतातल्या प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक म्हणून गणला जातो। हा केवळ राजस्थानमधल्या जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे म्हणून नव्हे, तर पिढ्यानपिढ्या हा मानला जातो अभेद्य आणि अजिंक्य। अल्लाउद्दीन खिलजी किंवा ग्रँड मुघल अकबर ज्या कोणी यावरती आक्रमण केलं त्यांना शूरवीर अशा लढवय्यांशी सामना करावा लागला। किल्ल्याला जाडजूड बुरुज, मोठमोठे दरवाजे, तीव्र वळणं आहेतच, पण अनेक रक्षणकर्तेही आहेत। ह्या किल्ल्याचे उत्तम रक्षणकर्ते ते आहेत जे ह्या किल्ल्यासाठी लढले। चित्तोडगड उदयपूर शहरापासून जवळपास 100 किलोमीटर दूर आहे। ही शिल्पकलेची जननी म्हणून प्रसिद्ध आहे। 13व्या शतकापासून राजस्थानच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचं स्थान याला प्राप्त आहे। अनेक शूरवीरांनी आपल्या जीवाची आहुती देऊन ही जागा पावन केली आहे। हा किल्ला 700 एकर भूभागावर पसरलेला आहे आणि त्याचा परिघ जवळपास 13 किलोमीटर लांबीचा आहे। मेवाड राज्याचा संस्थापक बाप्पा रावल याने स्थानिक राज्यकर्त्यांना हरवलं आणि त्याने हा किल्ला ताब्यात घेतला। नंतर त्याच्या वारसदारांनी त्याला आपली राजधानी बनवलं। यापैकी अनेक राज्यकर्त्यांनी अनेक आक्रमणं हिमतीने परतवून लावली आणि दुसऱ्यांसाठी एक आदर्श कायम केला। अजून बरेच काही चित्तोडबद्दल लिहिलं गेलंय आणि अजून बऱ्याच शूरवीर कथा या चित्तोडच्या भूमीत घडल्या त्या सर्वश्रुत आहेत। त्यामुळेच हे शहर राजस्थानच्या इतिहासात अग्रक्रमांकावर असलेल्या शहरांपैकी एक आहे। शेवटपर्यंत लढा देणं ह्याबद्दल यात बोललं जातं। शूरपणा, शत्रूला पाठ न दाखवणं अशा काही गोष्टी देखील सांगता येऊ शकतात। हा जुना किल्ला 500 फूट उंच असलेल्या टेकडीवर बांधला गेला होता आणि त्यावेळी त्या किल्ल्यात राहणाऱ्यांचं संरक्षण करण्याकरता तो पुरेसा होता। महाराणा कुंभ या राजाने 15व्या शतकाच्या दरम्यान किल्ल्याची तटबंदी मजबूत केली, जेणेकरून आक्रमणांना यशस्वीपणे तोंड देता येईल। चित्तोडच्या बाबतीत एक स्थानिक म्हण आहे, गड तो चित्तोडगड बाकी सब गढैया, ज्याचा खरा अर्थ असा आहे की हा जो गड आहे तो चित्तोड नावाने प्रसिद्ध आहे, तर त्यासमोर बाकी सगळ्या नुसत्या टेकड्याच म्हणाव्या लागतील। गडाच्या संरक्षणासाठी तटबंदी 2 ते 3 रांगांमध्ये चौबाजूने उभारलेली आहे आणि ती सुद्धा कठीण अशा खडकांवर। जेव्हा दिल्लीचा सुलतान कुतुबुद्दीन ऐबक या किल्ल्यावर चाल करून आला, या तटबंदीनेच त्याला रोखून धरलं। हा एक श्रीमंत किल्ला होता। या किल्ल्यावरील उत्तम शेतीने आणि यावरील उत्तम साधनांमुळे गुजरात एक श्रीमंत राष्ट्र बनलं होतं। पण चित्तोडगड आणि दिल्लीचं राज्य आणि गुजरात यामध्ये उभा होता आणि त्या सगळ्यांना गुजरातपर्यंत पोहोचायचं होतं। तिथली संपत्ती, समुद्रकिनारा जिंकायचा होता, पण चित्तोडगड हा त्यांच्यामधला मोठा अडथळा होता। उत्तर आणि दक्षिणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी चित्तोडगड जिंकला। या किल्ल्याच्या संरक्षणासाठी केलेली योजना आपल्याला काळानुसार बदलत गेलेल्या युद्ध तंत्रांची माहिती देते। चित्तोडगडाचे मोठे दरवाजे हे हिंदूंच्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे बांधले गेलेले आहेत। जसजसा काळ सरत गेला, या तटबंदीच्या बाजूने छोटं शहर वसत गेलं।
चित्तोडगडच्या फक्त उल्लेखामुळेच राजकन्या पद्मिनीची दुःखद कहाणी आपल्याला आठवतेच. केवळ तिच्या सौंदर्याने घायाळ झाल्याने युद्ध झालं होतं. असं मानलं जातं की दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याला पद्मिनीच्या अद्वितीय सौंदर्याने भुरळ पडल्यामुळे या किल्ल्याच्या तहाच्या वेळी त्याने तिला बक्षीस म्हणून मागणी घातली. राजकन्या पद्मिनी आणि तिचा एकनिष्ठ पती रत्नसेन यांच्या प्रेमाची कथा हिंदूंच्या पद्मावत ह्या दीर्घ कवितेचा विषय आहे, ज्याचे लेखक मलिक मोहम्मद जायसी हे आहेत. असं मानलं जातं की ह्यातली कथा ही रूपकाद्वारे मांडलेली आहे. ही फक्त एकट्या लालसा किंवा प्रेमाबद्दल भाष्य करत नाही, तर भाष्य करते आपल्या आत्म्याच्या अस्वस्थतेवर जे काहीही करून काबूत ठेवलं पाहिजे. या कवितेमधला बदलणारा 12 महिन्यांचा काळ, बदलणारं ऋतुचक्र हे हिंदी साहित्यात अजोड असं समजलं जातं. या किल्ल्यातील पद्मिनी पॅलेस हे कदाचित सर्वात प्रसिद्ध असं ठिकाण आहे. हा एका सुंदर राणीच्या आठवणी जिवंत ठेवतो, जिच्यामुळे अनेक नृत्य नाटिकांना आणि तसेच लोकनृत्यांना प्रोत्साहन मिळालं. तरीही त्या इमारतीची रचना असं दर्शवते की ही इमारत खूप नंतरच्या काळात बांधली गेली. त्याने खूप परिश्रम घेतले आणि त्याला संधी मिळाली राणी पद्मिनीला भेटायची. जे महाराणाने त्याला वचन दिलं होतं की तो राणी पद्मिनीचे प्रतिबिंब पद्मिनी तलावात पाहू शकेल, म्हणून ती महालातून बाहेर येऊन शेवटच्या पायरीवर येऊन उभी राहिली आणि म्हणून तिचं प्रतिबिंब त्या पाण्यात त्याला पाहता आलं. आणि मग अल्लाउद्दीन खिलजी वेड्यासारखा तिच्यावर प्रेम करू लागला आणि मग कप्ताने वाईट मार्गाने तिला मिळवण्याचं ठरवलं. आणि मग त्यानंतर तीच ती प्रसिद्ध घटना जेव्हा एकदा चित्तोडगड काबीज केला आणि जोहर राणी पद्मिनीने त्याचं नेतृत्व केलं. (1303) मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर आक्रमण केलं. त्याने अगदी मोक्याच्या ठिकाणावरच हल्ला चढवला. अनेक महिने चालू असलेल्या तुंबळ युद्धानंतर तो गड त्याने काबीज केला. संरक्षक अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शूरपणाने लढले. 50,000हून अधिक सैनिक मारले गेले. महाराणी पद्मिनीने आपल्या 1100 सैनिकांसोबत स्वतःला अग्नीस समर्पित केलं. लढाईनंतर नासधूस झाल्याच्या निशाण्या सर्वत्र दिसत होत्या. हा राजवाडा आपल्याला गोरा आणि बादल सारख्या अनेक निस्वार्थी लढवय्यांची आठवण करून देतो. थोड्या काळानंतर राजपूतांनी पुन्हा त्या किल्ल्यावर ताबा मिळवला आणि शांतता आणि समृद्धी पुन्हा चित्तोडमध्ये नांदू लागली. महाराणा कुंभच्या राजवटी दरम्यान मेवाड पुन्हा एकदा समृद्धीने बहरून गेलं. तिथल्या आकर्षक अशा राजवाड्याला त्याचं नाव देण्यात आलं आहे. त्यामध्ये लोकांना बसण्यासाठी मोठा दरबार आहे आणि राण्यांच्या निवासाची सोय वरांड्याच्या लगत केली गेली आहे. महाराणा कुंभ हे आमच्या मेवाडचं एक नक्षत्रच आहे. ते खूप साऱ्या कलांमध्ये पारंगत होते. संगीताच्या क्षेत्रात त्यांनी विशेष परिवर्तन घडवून आणलं. स्वतः मोठे कलाकारही होते. त्यांची एक विचित्र वीणा हे वाद्य त्यांनी तयार केलं. ते खूप प्रसिद्धही झालं आणि त्यांनी मालवा आणि गुजरातवर विजय मिळवला. महाराणा कुंभ अगदी आयुष्यभर गुजरातवर आणि मालवावर राज्य करणाऱ्या सुलतानांशी लढला. त्याने नेहमीच विजय संपादन केला. गुजरातच्या अभूतपूर्व यशानंतर त्याने विजयस्तंभ उभारला. दिल्लीमधला कुतुब मिनार कदाचित उंच असेलही,
पण विजय स्तंभावरची सजावट ही खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. त्याच्या पायाचा परीघ हा 14.5 मीटरचा आहे. हा स्तंभ 37 मीटर उंच आहे आणि त्याला 9 मजलेही आहेत. यामध्ये अध्यात्म आणि ऐहिकतेचा मिलाफ आहे, कारण विजयस्तंभ हा मंदिराबरोबर उभारण्यात आलेला आहे. यावर मधल्या खोबडीत देवांच्या मूर्ती कोरण्यात आल्या होत्या, कारण तो राजाच्या विजयाचं प्रतीक होतं. मला वाटतं ते असं दर्शवतं की कशा पद्धतीने राज्याची उभारणी केली गेली आणि त्यानुसार भारत देशाची उभारणी केली गेली. हा स्तंभ दगडी कोरीव कामाने सुशोभित आहे, ज्यामध्ये हिंदू देवदेवतांचा समावेश आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती यासारख्या नद्यांची शिल्प आणि गंधर्व आणि अप्सरांसारख्या स्वर्गीय विभूतींनी याच्या भिंती सजलेल्या आहेत. चित्तोडगडमध्ये 2 अशा वास्तू आहेत ज्या आदर्शाचं प्रतीकच आहेत. त्या म्हणजे विजयाचा स्तंभ आणि कीर्तीचा स्तंभ. विजयाचा स्तंभ हा गुजरातवर मिळवलेला विजय दाखवण्यासाठी उभारण्यात आलेला आहे. हा आपलं संरक्षण करणाऱ्या सैनिकांची आपल्याला आठवण करून देत असतो. आणि कीर्तीचा स्तंभ हा खास जैन तीर्थंकरांसाठीच्या मंदिराच्या बाजूला उभारण्यात आलाय, जो आठवण करून देतो, सांगतो मनावर ताबा मिळवायला षड्रिपूंशी कसा लढा द्यायचा, जे आपल्या आतमध्ये कुठेतरी दडलेले असतात. उदाहरणार्थ राग, द्वेष आणि लालसा. ह्यावर ताबा मिळवणारा माणूस त्यानंतर अमर बनत असतो. कीर्तिस्तंभ म्हणजे प्रसिद्धीचा स्तंभ. हा विजय स्तंभापेक्षा छोटा आहे, पण तरीही दोन्ही स्तंभांच्या सजावटीची बरोबरी करता येते. याच्या रचनेमध्ये सजावटीसाठी नग्न जैन मूर्त्यांचा वापर केलेला आहे, ज्या दर्शवतात की दिगंबर पंथातील एका श्रीमंत व्यापाऱ्याने हे बांधलेलं आहे. छतावर सुद्धा आपल्याला जैन मूर्त्यांचं कोरीव काम दिसतं. कलेचा उत्तम नमुना इथे पाहायला मिळतो. आणि कारण की तिथे संगीत, तिथे कविता, तिथे उत्तम साहित्य, तिथे जैन मंदिर, तिथे हिंदू मंदिर, हे सगळं राजाच्या अधिपत्याखाली यायचं आणि त्यामुळे शांततेच्या काळामध्ये संस्कृती चांगली जोपासली जायची. सातबीस देवरी मंदिराच्या आवारातल्या जैन मंदिरांच्या वास्तुशास्त्रामध्ये 14व्या आणि 16व्या शतकांदरम्यान काय काय बदल होत गेले हे दर्शवतात. ही मंदिरं फक्त पूजेसाठी जागा उपलब्ध करून देत नाहीत, तर त्या संस्कृतीचं भांडार आणि शिष्यवृत्तीची बीज म्हणून काम करतात.
मीरा कृष्णावरील प्रेमाने वेडी होऊन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर भटकत राहिली। या मंदिरात त्या आठवणी जतन करून ठेवल्या आहेत, जेव्हा तिने इथे खूप साधना केली होती। खरं तर तिच्या या साधनेची आठवण व्हावी म्हणून महाराणा कुंभने हे मंदिर बांधलं। त्याच आवारात त्यापेक्षा मोठं असं श्याम मंदिर उभं केलेलं आहे। लक्षात ठेवण्यासारखं एक अद्भुत व्यक्तिमत्व जे चित्तोडच्या गडाबरोबर जोडलं गेलं ते आहे मीरा। ती एक राजपूत राजकन्या होती जिने चित्तोड कुटुंबातील एका मुलाशी लग्न केलं। अगदी सुरुवातीपासूनच तिला राजघराण्यातील थाट आणि ऐशोआरामाचं अजिबात आकर्षण नव्हतं। तिला तिच्या आयुष्यात कृष्णावरील प्रेम सामान्य माणसांमध्ये वाटायचं होतं, त्यांच्या सुखदुःखात तिला सहभागी व्हायचं होतं। मीराने त्या बंधनांना तोडण्यासाठी पाऊल उचललं। जे एका स्त्रीला तिला हवं तसं आयुष्य जगण्यापासून रोखून धरत असतात, तिच्यावरती बंधनं आणतात। तिची भक्तिगीतं आजही देशात सर्वत्र गायली जातात, अगदी उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, आणि ऐकणाऱ्यांना ती तल्लीन करतात। मेवाडच्या राजाशी तिचं लग्न झाल्यानंतर मीरा ह्या राजवाड्यामध्ये राहायची। मात्र त्या भव्य अशा राजवाड्यापेक्षा तिला लहानसं मंदिरच आवडायचं। कुंभ श्याम मंदिर हे भव्य मंदिर मीरा मंदिराच्या बाजूलाच उभं आहे। श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्त्यांची इथे स्थापना केलेली आहे। खास करून वराह अवताराला वाहिलेलं मंदिर नगर शैलीत बांधण्यात आलेलं आहे, ते सुद्धा कधीतरी 8व्या किंवा 9व्या शतकामध्ये। जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर आक्रमण केलं तेव्हा त्याची नासधूस झाली होती, पण ते नंतर राणा कुंभने पुन्हा बांधून घेतलं। देवदेवतांचं असं एक महत्व असतं। श्रद्धा तर असतेच, विश्वास सुद्धा असतो त्यांच्यावर। सगळा वेळ जर युद्धातच जाणार असेल तर असं मानतात की आपलं भाग्य, दैव सगळं ईश्वराच्याच हाती आहे। तर ह्याच सगळ्या कारणांमुळे मंदिराचं महत्व वाढत गेलं। जटाशंकर महादेवाचं मंदिर हे अजून एक उल्लेखनीय मंदिर आहे, जे राणा कुंभने उभारलं, जो शंकराचा खूप मोठा भक्त होता। जुन्या कहाण्यांनुसार महाभारताच्या एका नायकाने शंकराची इथे बसून आराधना केली होती। मेवाडचे महाराणा एकलिंजीचे दिवाण म्हणवले जायचे। ते कधी शासनकर्ते म्हणून नव्हते, तर एकलिंजीचे दिवाण म्हणूनच होते। महाराणांचा विरोध म्हणजेच एकलिंजीचा विरोध। तर ते एक लोकांचं श्रद्धा केंद्र असल्यामुळे त्याचे खूप सारे लाभ इथल्या शासनकर्त्यांना प्राप्त होऊ शकत होते, जनतेच्या उत्साहाला वाढवण्यासाठी आणि जनतेच्या रागाला कमी करण्यासाठी सुद्धा। हे स्मारक अद्भुत नाथ या शंकराच्या अवताराला वाहिलेलं आहे, जे 15व्या शतकात रायमलच्या राजवटी दरम्यान बांधण्यात आलं होतं। या दगडात कोरलेल्या मूर्त्या
एखाद्याची उत्तम अशी संवेदनशीलता दाखवतात आणि ज्याची अतिशय सुंदर सजावट चित्तोडची त्या काळातली समृद्धी दर्शवतात. चित्तोड हे मेवाडचं हृदय आहे. हे गुजरातच्या वाटेवर आहे. म्हणून सगळे तांडे, व्यापारी तांडे जे निघायचे दिल्लीकडून आणि अजमेरहून आणि उत्तर भारताकडून गुजरातकडे, ते ह्या मेवाड शहराच्या जवळून जायचे. आणि हे सत्य नाकारता येणार नाही की किल्ला खूप मोठ्या भागात पसरलेला आहे आणि याची संरक्षकीय आणि असंरक्षकीय मूल्य मोठी असल्याने अकबर त्याकडे आकर्षित झाला. खूपशा राजांनी आणि सरदारांनी मुघल सेनेसमोर शरणागती पत्करली होती. फक्त चित्तोडने शरणागती नाकारली आणि त्यांच्या व अरबी समुद्राच्या मध्ये उभं ठाकलं. असा मोठा किल्ला युद्धाने जिंकणं हे खूप मोठं आव्हान होतं. म्हणून अकबराने पहिल्यांदा मैत्रीचा हात पुढे केला आणि ज्या संस्थापकांनी तो स्वीकारला त्यांना दरबारात व्यवस्थित मानाचं स्थान देऊन सन्मानितही केलं. पण मेवाडच्या राणासारखे जी लोक भांडखोर होते त्यांनी तो हात नाकारला आणि युद्ध पुकारलं. राजा अकबरने 1567 मध्ये चित्तोड जिंकलं. हा किल्ला 3 महिन्यांच्या तुंबळ युद्धानंतर काबीज करणं शक्य झालं. चिडलेल्या जेत्याने हजारो लोकांचा वध करण्याचा आदेश दिला, ज्या लोकांनी त्याला विरोध केला होता. हजारो लोक करला. चित्तोडमध्ये त्यावेळी 16 वर्षीय मुलगा युद्धात लढला, जो लढता लढता वीरगतीला गेला. अकबरने त्यावेळी सगळ्यांना त्याला मारून टाकण्याची आज्ञा केली. ही ती घटना आहे ज्यावेळी अकबर हा खूप क्रूरपणे वागला, जो खरं तर इतका काही क्रूर नव्हता. अकबर हा त्या संरक्षकांच्या शूरतेने इतका प्रभावित झाला की त्याने नंतर त्यातील दोघांचे पुतळे बनवून आग्र्याच्या किल्ल्यावर ठेवले. हा राजवाडा त्या शूर बाल सैनिकांची आठवण करून देतो, ज्यांची नावं जयमल आणि पत्ता होती, ज्यांनी आपला जीव या किल्ल्याच्या संरक्षणासाठी पणाला लावला. आजही त्यांना तिथे देवाप्रमाणे पूजलं जातं आणि ते प्रतीक बनलेत अभूतपूर्व अशा साहसाचे आणि निस्वार्थी त्यागाचे. जे जे आपल्या स्वातंत्र्यावर प्रेम करतात ते बाकी कुठल्याही तीर्थक्षेत्रापेक्षा एकदा तरी चित्तोडगड पाहून जातात. मी सुद्धा गंगासागर, रामेश्वर किंवा काशीला कदाचितच भेट देईन, पण चित्तोडगड पाहण्यासाठी माझे डोळे नेहमीच आसुसलेले असतील.